आहे, एक साथ आहे. तुम्ही आम्ही सर्व मनुष्य प्राणी, देश वेश नवे माझा, सहज फिरत आलो. या बाजारामध्ये काहीतरी घ्यायला आपण आलेलो आणि काहीतरी बरोबर घेऊन जायचंय, विसरायला नको. काहीतरी शोधायचं. एक वस्तू, हरवलेली वस्तू, तिचा शोध लागला का ती वस्तू घ्यायची आणि ज्याने आपल्याला ती वस्तू शोधण्याकरता पाठवलं त्याच्याकडे ती परत नेऊन द्यायची. याच्याकरता तुमचा आमचा जन्म आहे. गोड अभंग आहे. अभंगाचं चिंतन आपण सगळ्यांच्या मिळून करण्याचा प्रयत्न करू नियोजित वेळेमध्ये. तत्पूर्वी ज्या कारणाने आपण संघटित झालो ते कारण सर्वांना ज्ञात असलं तरी परिहार तो असा आहे. कैलासवासी विठोबा गंजीराम गुंजाळ आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असलेले, हृदयस्थ असणारे, नावात जसं विठोबा आहे तसेच शांत संयमी वृत्तीचे असणारे आमचे कैलासवासी विठोबा राजे 1 वर्षापूर्वी या इहलोकातला प्रवास आटोपून परलोकाच्या प्रवासाला निघून गेले. आणि त्या प्रवासाचा हा आजचा अंतिम क्षण आहे, अंतिम टप्पा आहे, शेवटचा क्षण आहे. असं नाही की ज्या दिवशी मृत्यू होतो या इहलोकातून जीवात्मा परलोकाच्या प्रवासाला निघतो, तो शेवटचा क्षण नाहीये, वर्ष श्राद्धाचा शेवटचा क्षण आहे. विठाल विठाल आजच्या पिंडदानाने, वर्ष श्राद्ध पिंडदानाने, आजच्या अन्नदानाने, आजच्या वस्त्रदानाने, आजच्या द्रव्यदानाने आणि आजच्या महत्वाच्या आत्ता सुरू असलेलं ज्ञानदान, सत्संग चिंतनाने त्यांचा शेवटचा टप्पा गोड होणार आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा त्याच्याकरता हा अट्टास आहे. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. कशा करता? शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड होण्याकरता. आणि तो दिवस आजचा आहे. विठोबा राजांच्या जीवनातला हा शेवटचा क्षण आहे. आणि या शेवटच्या त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांच्या आयुष्यभर जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत खांद्याला खांदा लावून प्रपंचात आणि परमार्थात जे सहकार्य केलं अशा त्यांच्या अर्धांगिनी गंगाबाई सुमनताई जाळ
त्यांच्या सुपुत्र श्री पंढरीनाथ श्री रमेश भाऊ विठोबा गुंजा आत्मोन्नती शांती श्री गुरु स्वानंद भारती गायते बाबा उतने आहेत संदीप भाऊ, प्रदीप भाऊ, रवींद्र भाऊ, श्री शशिकांत भाऊ, उतने आहे प्रतीक भाऊ आणि कुमार आदित्य रमेश गुंजाळ नातू आहे. असा समस्त गुंजाळ परिवार, समस्त पंचक्रोशी नातेवाईक, गाव, इह लोक सोडून ते मायामोहातून मुक्त होऊन जिथून आले तिथे जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन एक सत्संग करतोय, मंथन करतोय. त्यांच्याकरताही स्वयंपाक त्यांच्या निमित्ताने करायचा आहे. तो प्रसाद सर्वांचा एकाच्या काही वाडी उगवी बहुतांची कोडे. हे कीर्तन, ही सेवा या परिवाराच्या प्रेमाने आदेश आहे. कारण प्रेमात विनंती नसते, प्रेमात आदेश असते. विनंती करायची मग तिथं कुठं प्रेम आलं का? या प्रेमाच्या आदेशाने गावातल्या भजनी मंडळ, गावातले सगळे ग्रामस्थ यांच्या वतीनं रमेश दादांनी आमच्याकडे ही सेवा सुपूर्द केली. भाग्य समजतो आणि साथीला महाराष्ट्राचं वैभव, परिसराचं भूषण योगेशजी महाराज बोराडे, बाळापूरकर टाळ्या वाजवणारा त्यांचा ते या ठिकाणी साथीला लाभले. संदीप महाराज जाधव सामाजिक कार्यकर्ते आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, उत्कृष्ट गायनाचे. मित्राच्या घरी मित्राचा साखरपुडा असल्यामुळे त्यांना जावं लागलं, पण उपस्थित होते, साथीला होते. आपल्याच परिसराचं भूषण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांच्या स्वभावाने आणि असं कोणीच नाही की नवनाथ महाराज बत्ताशीच कोणाला माहीत नाही, असं सेवाभावी, अतिशय संयमी, शांत, गोडगळा, गायनाचार्य, कीर्तनकार, मृदंगाचार्य नवनाथ महाराज या ठिकाणी साथीला उपस्थित. त्यांच्याकरता जोरदार टाळी. सगळे परिसरातील, गावातील वैष्णव वारकरी आध्यात्मिक गुरुकुलातील हे सर्व बाल गोपाळ विद्यार्थ्यांकरता एकदा जोरदार. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या म्हणजे इतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, अजून सामायिक पेपर चालू आहेत. आज पेपर होता, बरेचसे आलेत नाही. ज्यांचे नव्हते ते आलेत, त्यांचे आभार. आणि आजच्या मृदंगाच्या साथीला 2 ओंकार होते आणि ओंकार एकच असतो. ओंकार एकच आहे ना. हा, जातो जिथे जिथे मी ओंकार नाद आहे. मृदुंग तो नाद करता आहे पूजा स्वरांची. तू नाद ब्रह्म आहे, तू नाद ब्रह्म आहे, तू नाद ब्रह्म आहे.
असं नाद ब्रह्म ओंकार बाबा जाधव त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आणि घरचीच साऊंड सिस्टीम आहे. मला वाटतं येवला तालुक्यातच नाही शंकर भाऊ, मान्य करावं लागेल आपल्याला, नाशिक जिल्ह्यात सर्वात आधी प्रसिद्ध होती रमेश भाऊची साऊंड सिस्टीम. त्यांनी अनेकांना वेड लावलं आणि मग शंकर भाऊची आली है ना. आणि अनेक साऊंड सिस्टीम आज खूप चांगल्या चांगल्या साऊंड सिस्टीम आहे. घरचीच साऊंड सिस्टीम आहे आणि एक नंबरचे ऑपरेटर आहेत आणि त्यांची साऊंड सिस्टीम आहे. शंकर भाऊ या ठिकाणी ऑपरेटिंगला बसले, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल वाले उपस्थित आहे. आजचा हा सोहळा प्रथम पुण्यस्मरण हे अमर झालेलं आहे. तुम्ही 100 वर्षांनी सर्च केलं यूट्यूबला तरी हा सोहळा दिसणार आहे. दोन्ही सोबदार आहेत, त्यांचेही आभार मानतो. तुम्ही सगळे श्रोतृवर्ग सर्वांचे आभार मानतो. शेवटी आभार मानतो गावचं भूषण ज्यांची बऱ्याच अंशी ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, गीता मुखोद्गत आहे, असे आमचे वैभवजी महाराज, त्यांच्याही करता जोरदार टाळी. आणि आता पुन्हा कोणाचंच नाव घेणार नाही. आता जय विठ्ठलकर हा विनेगरी बाबा राहिले, वा वा, त्यांचे आभार मानतो. थोड्या वेळाने आपल्याला महाप्रसाद देणारे कार्यकर्ते, त्यांचे आभार मानतो. आणि थोडक्यामध्ये जास्तीत जास्त चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रथमतः 2 गोष्टीची ओळख झाली पाहिजे वैभव दादा, योगेश दादा. 2 गोष्टीची ती ओळखच झाली पाहिजे. ओळख, आपण कोण आहोत तपासून घेतलं पाहिजे, शोधलं पाहिजे आपण कोण आहोत. या देहाचं नाव निवृत्ती रायते ठेवलं म्हणून हा निवृत्ती आहे असं नका समजू. उपजली या बालकाशी नाम हे तयापाशी ठेविले नावाशी ओ देत उठू. त्याला नाव नव्हतं. त्याला नाव होतं का? बाळ जन्माला आलं, कुठलं नाव होतं? पण होतं तेच खऱ्या नावाचा शोध घ्यायचा आहे आणि तीच खरी आपली ओळख आहे. कोणी काही म्हणू, कोणी काही म्हणू, पण आमच्या वैभव दादा आम्हाला परंपरेने त्याचा शोध लागलेला आहे. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मीचे, जगी विस्तारलो माझा मीचे. निर्गुणी येणे निराकारी राणे, निर्गुणी येणे निराकारी जाणे, सदा माझे राणे निरंजनी, सदा माझे राणे निरंजनी. ज्याला निर्विकार, निराकार आणि निरंजन स्थिती कळाली, बस त्याचं येणं जाणं सफळ झालं. विठाला विठा विठाला 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 विठाला. मंडळी इकडे लक्ष द्या. आईच्या गर्भामध्ये आपल्याला आकार मिळाला, अगोदर आकार नव्हता. ज्या घरात राहायचं ते घर बांधलं गेलं. नुसतं घर बांधून उपयोग नाही,
त्या घरात राहणाऱ्या तो खरा तो घरवाला जो आहे ना तो महत्वाचा आहे. घर काय किती इमारती बांधून ठेवता येतील, त्याच्यात कोणी राहतच नसलं तर उपयोग आहे का? उपयोग आहे? त्याच्यात कोणी राहत नसलं तर उपयोग आहे का? अजिबात नाही. ध्यानात घ्या. मग त्याच्यात जर कोणी राहत नसलं तर किडे राहतील, उर्मी राहतील, कीटक राहतील. महाराज त्या निफाड कारखान्यावर जवळून जर गेलं ना, आत्ता जा तुम्ही निफाड कारखान्याच्या. तुम्ही निफाड कारखाना पाहिलाय ना? कोणी कोणी पाहिला निफाड कारखाना पाहिलाय ना? काय गजबज असायची महाराज, 12 महिने काय गजबज असायची. तिथं गेलं का शहरात आल्यासारखे वाटायचे, इतकी गर्दी बाजूनी असायची. बरोबर आहे ना? आता जर गेलं ना भकास वाटत. कारण का? फक्त चैतन्य नाही, काय नाही त्याच्यामध्ये राहिलं. चैतन्य निघून गेलं. चैतन्य निघून त्याच्यातली लाईट निघून गेली. आता त्याच्यात राहतं कोण माहितीये का? बिबटे खेळतात त्याच्यात. राहतं कोण? मोठे मोठे किंग कॉब्रा खेळतात त्याच्यामध्ये. आतमध्ये गेटच्या आत जावा वाटत नाही. सांगू का? तसंच हे घर आहे, तसाच बंगला आहे. बंगला खूप बनायावे, बंगला खूप बनायावे, अंदर नारायण सोया. बंगला खूप बनाया रे, अंदर नारायण सोया. बंगला खूप बनाया रे, अंदर नारायण सोया. अंदर नारायण सोया, 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 अंदर नारायण सोया. बंगला खूप बनाया रे, 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 अंदर नारायण सोया. इस बंगले को 9 दरवाजे, इस बंगले को 10 दरवाजे. बीच पवन का खंबा, बीच पवन का खंबा. अंदर नारायण सोये, नारायण सोया. अंदर नारायण सोया, अंदर नारायण सोया. अंदर नारायण सोया, अंदर नारायण सोया. किती दरवाजे याला? किती दरवाजे? वैभव दादा? 9 दरवाजे दिसणारे आहे, पण 10वा दरवाजा अदृश्य आहे. पण तो हिशोबात धरायचा. जसा 10 इंद्रिय आपण हिशोबात धरतो, पण 11वं मनाशिवाय ते पूर्ण होत नाही. तसं 9 दरवाजे आणि 10वा दरवाजा. तुम्ही टाळूला तेल लावता ना, लहान बाळाला टाळू भरतात की नाही, तो 10वा दरवाजा आहे. तो काय? 10वा दरवाजा. आणि हा बंगला, त्या बंगल्याचा खांब कोणता आहे हो? या शरीराचा खांब कोणता आहे? बोलत चला. या बंगल्याचा म्हणजे या शरीराचा खांब कोणता आहे? नाही, खांब हे जसे मंडपचा खांब आहे बघा, बरेच खांब आहे, तसा ह्या घराला एक खांब आहे. कोणता खांब आहे? थडळ पडून घ्या वाटलंच तुम्ही की तो खांब, हा खांब जर आता डळमळीत झाला तर काय होईल? मंडप खाली म्हणजे कोसळेल. तसा तो खांब डळमळीत झाला की हा सुद्धा बंगला कोसळणार.
एवढं जवळ येऊन सांगितलं. आता सांगा. क्या बात आहे. जरा टाळी वाजवा बाबाच्या नावाने, जरा टाळी वाजवा. भल्या भल्या कीर्तनकारांना सुद्धा तो खांब माहिती नाही अजून. बीच पवन का खंबा, त्याच्यातच उत्तर आहे. बीच पवन का खंबा. पवन का म्हणजे काय? पवन म्हणजे काय? वारा. आला आला वारा. संग वारा वारा. वाऱ्यावर दुनिया चालते बर का. मंडप जे झालं राहते बघा, हलते का नाही बघा, हलते ना. झाडाचे फांद्या पानं हलतात ना, है ना. आणि रायते बाबा हलतो ना. पोरांना हलून दाखवा रे. हा तेव्हा ते हे मुलं सुद्धा हलतात. तुम्ही स्वतःला हलवून बा बरं. हलता ना. मान हलवली म्हणजे काय? तुम्ही हलता. कोण हलवतो आपल्याला? आपल्याला हलवणारा कोण आहे? या मंडपची झालर, मंडप हलवणारा कोण आहे? या झाडाची पानं हलवणारा कोण आहे? ऐका ना, इकडे लक्ष द्या. या मंडपला हलवणारा, मला हलवणारा, तुम्हाला हलवणारा, ही विश्व हलवणारी हवा एकच आहे. ती हवा या शरीरातून जाणं येणं बंद झालं. ती हवा जर 10 दरवाजे बंद हुए जब निकल खड़े अवसार. 10 दरवाजे बंद हुए जब निकल खड़े अवसार. कहते कबीरा 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 कबीरा. कहते कबीरा सुनो भाई साधु, सुनो भाई साधु, सुनो भाई वाला दाढ़ी वाला भैया, दाढ़ी वाला भैया, गाड़ी वाला, ए भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला, गाड़ी वाला, गाड़ी हाके, जरा धीरे 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 गाड़ी हाके, जरा धीरे 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 गाड़ी हाके. जरा टाळी वाजवा. जरा धीरे 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 गाडी हा करे. कोणती गाडी हो? कोणती गाडी? तोंडाकडे नका पाहू बा नुसते माझ्या. कीर्तन महाराज असंच कळालं पाहिजे. गाडी कोणती? श्वास रूपी महाराज ती गाडी चालू आहे ना, ती धीरे हाकायची आहे. धीरे हळुवार घ्यायचा आहे. हळुवार सोडायचा आहे. तीच भैया गाडी वाला तू धीरे गाडी हा करे. आता ज्याला कळल त्याला असतं ते ध्यानात राहायचं. पण सांगून जातो, या मंडपला हलवणारी आणि या विश्वाला हलवणारी हवा, तुम्हाला आम्हाला हलवणारी हवा एकच आहे. म्हणून तर प्रमाण दिले साधू संतांनी. जर वारा आत गेला नाही, यायचा बंद झाला तर संपलं. आणि आला तर आला शीतळ शांतीचा वारा, आला शीतळ शांतीचा वारा. तेने सुख झाले या शरीरा, तेने सुख झाले या शरीरा. पिढला पातकांचा धारा, पिढला पातकांचा धारा. कळी काळासी धारा,
आला शीतळ शांतीचा वारा, तो वारा नाकातून आत गेला तरच सुख, नाहीतर तरच कळी काळ आपल्याला काहीच करू शकत नाही. कळी काळाशी ताकदार, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत काय ताकद आहे काळाची, बरोबर आहे का नाही? कळी काळाशी ताकदार नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. मंडळी, जी अदृश्य शक्ती ह्या जगाला चालवते, जी अदृश्य शक्ती आहे, लपलेली आहे, दडलेली आहे. आपल्याला हे दिसतं, हो हा, ही मशिनरी दिसती, हे सगळं दिसतं, मिक्सर दिसतं, मोटर दिसती, फॅन दिसतात, सगळं दिसतं. त्यातली लाईट दिसत नाही ज्याच्यावर चालते ती, आणि ती लाईट महत्वाची आहे. ती लाईट महत्वाची आहे, आणि ती लाईट महत्वाची आहे, तसं शरीर महत्वाचं नाही. चाले हे शरीर कुणाची कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण. ताले शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते कोण बोलविते हरी वीण, हरी चाले हे शरीर कुणाची असुद्दे, कोण बोलविते हरी वीण. कोण बोलवत? आवाज जिथून येतो दिसतं का आपल्याला? कुठून आला आवाज? कुठून आला? कुठं निर्माण झाला? हे ना, कुठं निर्माण झाला? महत्वाची गोष्ट आहे महाराज. ते स्थान आहे ना, तिथं जो बसलेला आहे ना, तो आवाज. दृष्टी माणसाला नुसते डोळे म्हणजे दिसत नाही का? मुर्द्याचे काय डोळे निघून जातात का? डोळे आहे, पाहणारा कुठं आहे? कुठे? अरे मुंगा बैरा बात बतावे, अंधा कुरान वाचे, जब थोटे ने मृदंग बजाया, लंगड़ा क्या खूब नाचे. वैभव दादा, परमार्थ असा पाहिजे, लक्षात घ्या. मुका म्हणजे काय? मुख नाही तरी बोलतो, डोळे नाही तरी कुराण पुराण वाचतो, कान नाही तरी ऐकतो, हात नाही तरी मृदुंग वाजवतो. जब थोटे ने मृदुंग बजाया, हात नाही तो मृदुंग वाजवतो, पाय नाही तरी नाचतो. कोण आहे? कोण आहे? मसुबा आहे कोण? नाही का? आपण म्हणतो ना, मी वासुदेव तत्वता, पण कोण वासुदेव? तो वासुदेवच कोण आहे? मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. कोण आहे तो वासुदेव? कोण आहे तो पंढरीनाथ? पंढरीच कळाली पाहिजे अगोदर. पंढरीच्या पेठे, हा इकडे लक्ष द्या. कायाशी पंढरी, आत्मा हा विठ्ठल, जणू देह ये पंढरी, आत्मा पांडुरंग. हे प्रमाण पाठ करायचं नाही, शरीराला पंढरपूर समजा. या इडा आणि पिंगला या दोन विटांवर, नाकाचे दोन छिद्र म्हणजे इडा आणि पिंगला, या दोन विटांवर युगे 28 झाले अनादी काळापासून आमचा आत्मारूपी पांडुरंग परमात्मा उभा आहे. त्याच्यावरच उभा आहे ना. त्यातली एक जरी डळमळी झाली, दोन्ही त्या विटात डळमळी झाल्या का राहतो का तो इथं? तो इथं राहत नाही, ध्यानात घ्या. मग आपल्याला त्या विटा माहितीवर, विटेवरी ज्याचे पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान,
चरण दृष्टी विटेवरी साजरी, तेचे माझी वृत्ती स्थिर राहो. किती गोड तत्वज्ञान आहे महाराज, किती गोड परमार्थ आहे, किती गोड साधना आहे, किती गोड भक्ती आहे. ही कळली पाहिजे, अशी केली पाहिजे. ध्यानात घ्या, त्या प्रमाणांचा भाव आपल्या अंतःकरणात उतरला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. बरोबर आहे ना. पंढरपूर कोणतं आहे? हे पंढरपूर आहे. आत्मा हा विठ्ठल आहे. तो हे बघा, जसं विठ्ठल जळी स्थळी भरला, मग कोणत्या रूपात? बरोबर आहे का नाही? भरला घनदाट, त्यात तसाच अर्थ आहे. हरी दिशे. अजून हरीची या दासा बघा ना तुम्ही, नाथबाबा तेच सांगतात नाही का, आणि तुकोबराई तेच सांगतात, आणि ज्ञानोबराई तेच सांगतात. भरला घनदाट हरी किंवा सर्वोच्च छाम. सगळ्यांच्या हृदयात तोच एक हरी आत्मा. जीव शिव सर्वा गटी देव नटला नाना परी, देवा नटला नाना परी, देवा नटला नाना परी, देवा नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. हरुणी उरला चला तरी, हरुणी उरला चला तरी, देवा नटला नाना परी, देवा नटला नाना परी, देवा नटला नाना परी, देवा नटला नाना परी, नाना परी. मंडळी लक्षपूर्वक ऐका. खरा परमार्थ सांगतोय, खऱ्याची ओळख करून देतोय. ध्यानात घ्या. कीर्तनातून डोक्यावरून जाऊ देऊ नका. जात नाही डोक्यावरून. फक्त आत्मा काय आणि शरीर काय हे सांगतोय, हा भेद सांगतोय. डोक्यावरून जात नाही ना. काय नळी फुंकिली सोनारे, आणि काय काय ते पुढचं काय गेले वारे. असं नका करू महाराज. ज्याची त्याची कीर्तन सांगण्याची ज्याची त्याची पद्धत आहे, पण ऐका ना, कोणालाच नावं ठेवायचं नाही, कोणाला दोष द्यायचे नाही, पण कधीतरी खरं जे आपल्याला माहित नाही ते सखोल अध्यात्म तरी कधी कधी श्रवण करत चला. विठाला विठाल. इकडे लक्ष द्या. आणि काही वेगळं चालू नाही ना. काय आत्मा शरीरात आत्मा नाहीये का? दिसला का तुम्हाला? सोनोग्राफी मध्ये, एक्सरे मध्ये, सिटी स्कॅन मध्ये, प्रवीण दादा MRI मध्ये दिसला आत्मा. डॉक्टरनी बायपास सर्जरी केली, फाडला आपल्याला, कुठेतरी दिसला तो. हा कुठे आहे तो? कुठे कुठे? कोणीतरी सांगेल का देव आहे कसा? हा देव तरी आहे कसा? पाहू त्याला कोठे कसा. बरोबर. दिसली का रे तुमची आई? दिसली रे. तिला पाहतो. ती नाही दिसली तर बेचैन होतो. बरो पप्पा दिसले का तुमचे? नाही दिसले तर बेचैन होतात. बहीण नाही दिसली तर बेचैन होतात. भाऊ नाही दिसला बेचैन होतात. आई नाही दिसले बेचैन होतात. बाप नाही दिसला बेचैन होतात. कधी देव दिसला नाही बेचैन झालात? हो, तुम्हालाच विचारतो मी सगळ्यांना. कधी बेचैन झाला देव दिसला नाही? शोधायचा प्रयत्न केला? कोणी कोणी शोधला उठल्यापासून? आयुष्य चाललंय आपलं, देवाचा शोध लागला नाही आपल्याला. देवाचा किती देव आहे आपले? म्हणा ना 33 कोटी. 33 कोटी देव आहे का? अजिबात देव नाही. ते दैवत आहे महाराज, दैवत आहे. आणि ते संख्यावाचक नाही. कोटी म्हणजे प्रकार. कोटी म्हणजे काय? प्रकार. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, 4 अश्विनी कुमार. बरोबर आहे ना? 33 प्रकारचे
दैवत आहे. देव नाही, देव एकच आहे. सबका मालिक एक. बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव. तो देवाचाही रे, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव. मंडळी फार गोड विषय चालला हो, फार गोड प्रमाण दिलं. बळिया माझा पंढरीराव, तो हा देवांचा पंढरी, ही पंढरी आणि हिचा राव राजा, हिचा स्वामी आत्मा. बळिया माझा पंढरीराव, तो हा तोच, तो विटेवर उभा आहे, पंढरपूरला पाहतो तो, आणि याच्यात असणारा हा देवांचा देव आहे. तो कोणाचा आहे? देवांचा देव आहे आणि तोच बळिया आहे. त्यालाच ज्ञानोबा शारंग धरू, त्याचीच ओळख करा, त्याला शोधा, त्याला सापडा. या संसार रूपी बाजारामध्ये आपण त्याला शोधायला नाही का, ओळखायला आणि त्याला बरं का आपलंसं करायला आपण आलो आहोत. आणि त्याला आपलंसं करा, त्याला शोधा. ज्ञानोबा निर्वाणीने आपल्याला सांगतो, वाजी जायचे, वाजी जायचे, टाळे वाजी जायचे, हायगे नाही करायची. ये साथे आली, या साथेमध्ये, या बाजारामध्ये तुम्ही आम्ही आलो की नाही? कशाला आलो? वळंगा शारंग धरू. या विश्वात लपलेला महाराज किती गोड आहे हो. देव दिसला नाही ना अजून कोणी कोणाला. तो देव बघण्याकरता, म्हणजे त्याला शोध घेण्या. तो बघायची गोष्ट नाही, लोकांची पाहत बसते, इकडून येईल का, इकडून येईल, इकडून. तो पाहायची गोष्ट नाही, तो जाणायची गोष्ट आहे. तो समजून घेण्याची वस्तू आहे. समजून घ्या. ओळखीला हरी, साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख घ्यायचे. पाहायचं नाही हो कसे. ते का बोटानं दाखवायची गोष्ट आहे का? बोटानं दाखवायची गोष्ट आहे हा देव असं बोटानं आहेच तो देव, पण ज्याला दाखवलं ते शरीर आहे तो नाही. त्याच्या आत चैतन्य रूपाने दडलाय तो देव. वळंगा शारंग धरू.
आणि ज्याला आयुष्य गेलं स्मशानात गोऱ्या गेल्या अजून त्यांना कळाला नाही होतो. कधी कळणार? ऐका हो ऐका, सर्वांनी इकडे लक्ष द्या. नुसतं कीर्तन ऐकू नका, नुसते प्रवचन ऐकू नसता, नुसते भजन गाऊ शिकू नका, नुसतं पाठांतर करू नका. कधीतरी डोळ्याने बघण्यापेक्षा डोळ्यांचा डोळा लेवविला याने आतल्या दृष्टीने त्याला बघा. त्या आतल्या दृष्टीने उघड्या डोळ्यांनी तुम्हाला काय दिसेल? जे नाश पावणारे तेच दिसेल उघड्या डोळ्याने. जो अविनाशी परमात्मा बघायचा असेल, आमच्या ज्ञानोबरांचंच एक प्रमाण आहे. तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी पाहता पाने दुरे सांडोनिया. तो हा देवांचाही देव किंवा देखिला माहे देखिला देखिला माये देवांचाही देव. कोणता देव? हाच तो देव आत्मा. तो कशाने पाहिला? कशाने पाहिला? आतल्या दृष्टीने पाहिला. अनिर्वाच्य अवस्थेत पाहिला. ज्ञानदेवा मौन जपपाळ अंतरी आणि त्याला धरलं. दरीला पंढरीचा चोर, ह्या पंढरीचा चोर आहे. गळा बांधून या दूर हृदयी बंदी खाणा गेला तर विठ्ठल कोंडीला. हे जर जमलं नाही तर नाही तरी संसारू. संसारू म्हणजे जे 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 जन्माला आले जाईल रया जाईल रया गेला गेला जन्म वाया. गाडगे बाबांची चाल. नाही भजले पंढरी राया अरे जन्मला याला पाणी वाता वाता पाणी वाहता वाहता मरून गेलं. पण त्याला काही कळालं नाही. येलं मेलं वशाना आणि शिंगरू मेलं हेलपट्याना. अशी हेलपटेच चालू आहे महाराज है ना. ते तुम्ही अहो काही एक कुत्र पाहिलं बरे का? याच्यात घुसलो होतो, पंक्तीमध्ये घुसलो होतो परवाच्या दिवशी रात्रीला. योगेश बाबा पंक्तीत घुसलो होतो. एक केस नव्हता राहिला त्याच्या अंगावर, एक केस नव्हता. सगळं खाजून खाजून खरूच झालेली होती त्याला. ते काय असलेलं असं एकही केस घुसून घुसून पण खाजच जात नव्हते. असे खाजवत खाजवत जन्म वाया जाईल महाराज. नुसते खाजवू नका. खाजवता खाजवता गेट निघून जाईल. पुन्हा चुकलिया वर्म फेरा पडे. हा मोक्षाचा दरवाजा आहे. मनुष्य म्हणजे काय? मोक्षाचं द्वार आहे. जंक्शन स्टेशन आहे. इथून थेट नरकाला मार्ग आहेत बरं का. नरकाला प्रवीण दादा डायरेक्ट इकडून नरकाला जात येतं. काय नाही लोकांचे बांध करायचे, लोकांना शिव्या द्यायच्या, निंदा करायची है ना. थेट नरकाला जायचं असेल तर इथून थेट स्वर्गाला जाता येतं पुण्य केलं तर. थेट स्वर्गाला आहे. आणि इथून डायरेक्ट मोक्षाचे मुक्तीचे अधिकारी होता येतं. डायरेक्ट मोक्ष. आता काहीचे येणे जाणे सज खुंटले बोलणी आमची तुमची हेची भेट येथून या जन्म तोटे तुका वैकुंठाशी गेला पुन्हा जन्मा नाही या. मंडळी कशाला किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित.
लय बरोबर आहे तुम्हाला, लय बरोबर आहे. कशाची? पैशाची बरोबर आहे. खिसा भरेल राहतो. खिसा भरेल जर असला ना असा रुबाबात चालतो, बटणं काढून चालतो महाराज. काही काहीला गणगोताची बरोबर आहे. एखाद्याचा मामा सासरा आमदार राहतो तरी हा बाचे जवळच आयटीत राहतो. कोणाचं काय कोणाचं काय, कोणाला गणगोताची बरोबर आहे. काहीच्या खिशात पैसे नसतात. माया नादी नको लागू, माय गणगोत लय श्रीमंत आहे बरं का. गणगोताची बरोबर आहे. काहीला बायका पोरांची बरोबर आहे. मंडळी लक्षात घ्या, इथं ज्या वेळेला गाठ पडती ना कोणाची, पैलवानाची. पैलवान कोणता हो? हा, पैलवान कोणता? काळासारखा पैलवान नाही. आमच्या जोग महाराजांनाच तो काळरूपी पैलवान कळाला. गंगागिरी महाराजांच्या सानिध्यामध्ये त्यांना कळाला. ध्यानात घ्या, पैलवान होते जोग महाराज. आणि गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना सांगितलं, हा पैलवान चितपट केला, पण आता एक का ज्याने सगळ्या विश्वाला चितपट केलेला आहे, तो विश्वाला चितपट करणारा पैलवान. आणि तुम्हाला आता त्याला चितपट करायचं आहे. आणि कामाला लागले, साधनेला लागले, भक्तीला लागले, परमार्थाला लागले आणि चितपटच केला महाराज. पुण्यातून मामासाहेब दांडेकरांना सांगितलं, रथामध्ये घोड्याचा रथ होता. दांडेकर मामांना सोन्या म्हणायचे. ते काय सोनोपंत नाव ना, सोन्या म्हणायचे. सोन्या, रथ हाकल, माझ्याकडे वेळ फार थोडा आहे, आळंदीत मला जायचं आहे. पाठीमागे रथात जोग महाराज, मामासाहेब रथ हाकलतायत, पुढं रडतायत. आली का रे आळंदी सोन्या? थोडी राहिली, थोडी राहिली. आळंदीत येऊनच प्राण सोडला, देह सोडला, देह ठेवला. का? काळ गुलाम सलाम करी. तुका म्हणे काळ हा ना तोंडा, तुका म्हणे काळ हा ना तोंडा बरी. तुका म्हणे काळ हा ना तोंडा, तुका म्हणे काळ हा ना तोंडा बरी. हे तुका म्हणे काळ हा ना तोंडा बरी. तुका म्हणे काळ हा ना तोंडा बरी. तुका म्हणे काळ हा ना तोंडा बरी. भगवान गोपाल कृष्ण योगेश्वराने अर्जुनाला त्यावेळेला मुख दाखवलं, मुख. आणि त्या मुखामध्ये सागर, समुद्र, पर्वत, पृथ्वी, अशा किती पृथ्व्या, अनंत पृथ्व्या दिसल्या, अनंत सूर्य दिसले, अनंत ज्वाळाची ज्वाळा अग्नी दिसले, अनंत सागर, अनंत ब्रह्मदेव, अनंत सगळे जेवढे जीव सृष्टी असेल ना, असे अनंत सूर्यमंडळ. ध्यानात घ्या, अनंत ब्रह्मांड त्या काळरूपी जबडामध्ये काय आतमध्ये जाताना दाखवलं. अर्जुनाला समजलं हे सगळं काळाचं गिऱ्हाईक आहे, अख्खं ब्रह्मांड महाराज. समजून घ्या. आणि ज्या वेळेला असा काळ आ वासून उभा राहील ना, उपजला प्राणी नराई संसारी बैसला शेजारी काळ उशा, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, तैसा काळ लोकांनी तसे. आ वासून काळ उभा आहे आणि मग आपली फसगत होते. ए पाय रे खात्यावर किती पैसे, पाय रे कोट्यावधी पैसे. धीरूभाई अंबानीकडे नसतील का? काळ आ वासून उभा राहिला. धीरूभाई अंबानीला पैशाने नाही वाचवलं, वाचवलं त्याने, वाचवलं.
आता अदानीला वाचवेल? हा वाचवेल काळ? पैसा आहे ना, वाचवेल? महाराज डोनाल्ड ट्रम्प आता अमेरिकेचे अध्यक्ष आहे ना, त्या ट्रम्पला वाचवेल? सत्ता आहे ना, जगाची सत्ता आहे ना कोणाकडे? अमेरिका महासत्ता आहे की नाही? युनोचं अध्यक्षपद आहे की नाही? सत्ताधीश असेल महाराज, वाचवेल त्याला? कोण वाचवेल? त्याची सत्ता वाचवेल? त्याचा पैसा वाचवेल? या रतन शेठ विडाला विडाला इकडे लक्ष द्या. अरे काळ समोर उभं राहिल्यावर नाही का, आता पंतप्रधान पद जरी असलं ना, मला वाटतं पंतप्रधान पद असताना कोणते आपल्या कोणाचा मृत्यू झालेला आहे? पंतप्रधान पदी असताना इंदिरा गांधी, बरोबर ना? वाचवलं सत्तेने काळापासून. सत्ता असेल तरी काळापासून वाचवणार नाही, पैसा असेल तरी तो पैसा काळापासून वाचवणार नाही. जाऊ द्या काय म्हणता, माझे आई वडील लय मोठे, माझं गणगोत लय मोठं आहे ना, ते मला वाचवेल. कोण वाचवेल? रतन शेठ, शंकर भाऊ, घडलेली गोष्ट आहे. एफसीआय मध्ये आपले सुभाष बाबा बेदाडे एकवैजे, नावही माहिती असेल कोणाला एखाद्या, ते आपले भक्त आहे जरा. कुलकर्णी डॉक्टरनी सांगितलं मनमाडच्या, काही मिनिटामध्ये नाशिकला पोहोचले पाहिजे पेशंट, स्ट्रोक आला मोठा, अवधी दिला. पण त्यांच्या देखत नाही सांगितलं, बाकीच्या त्यांना थोडं अस्वस्थ वाटायचं, पण त्यांनी नातेवाईकाला सांगितलं. मग मुलगा आहे, भाऊ आहे, मित्र सुद्धा बस गाडीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये चालले. त्यांना वाटायचं आता ते जीव गुदमारायचं हे तेव्हा काय लक्षणं ज्याची त्याला माहिती, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. महाराज मला हे सगळे वाचवतील आणि मी वाचेल, हे सगळे प्रयत्न करतात म्हणजे मला वाचवतील अशी भावना तयार झाली. चांदोरी आली ना, चांदोरी, चांदोरी तिथं बोललं असेल कोणी, ते ऐकायला त्यांना आले असेल म्हणून ते सांगतात. आता चांदोरी पर्यंत त्यांना सगळे दिसत होते. आता डोळे उघडे असूनही त्यांना दिसायला बंद व्हायला लागलं, दृष्टी जायला लागली. मग दिसायचं तर बंद झालं, त्यांना कोणी दिसेना आणि जीव तर आता ओढतोय, मृत्यूचे लक्षणं सुरू झाले. त्यावेळेला योगेश बाबा, त्यावेळेला त्यांना असं वाटलं, अरे बापरे, हे ज्या अर्थी आपल्याला दिसून पण राहिलं नाही कुणी, याचा अर्थ हे आता आपल्याला वाचवणार नाही. ध्यानात घ्या बरं का, हे आपल्याला वाचू शकणार नाही. आपण एफसीआय मध्ये आहे, भरपूर पेमेंट आहे, आपल्याला मोफत होकार्टला उपचार आहे, मोफत. ध्यानात घ्या, किती कोट्यवधी रुपये लागलेत त्यांना, स्कीम आहे, मोफत उपचार होईल. पण सांगू का, हे सगळं त्यांना नश्वर वाटायला लागलं. आणि मग त्यांना आठवण आली, आपल्या बाबांनी आपल्याला श्वासाबरोबर नाम दिलेलं आहे. आता वैभव दादा ऐका बरं का, त्या श्वासाबरोबर त्यांनी ते नाम, बाबाची आठवण आली आणि बाबांनी दिलेल्या नामाची आठवण आली. आणि त्या श्वासाबरोबर म्हणजे तो गुदमारायचा ना, तरी त्याच्यामध्ये त्या श्वासाबरोबर शब्द जे केलेले ना, शब्द केली जडाजुडी विठ्ठलबाई. महाराज घातली बिडी आणि होकार्टला पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी विचार केला, हे पेशंट इथपर्यंत पोहोचलं कसं. ज्या वेळेला शुद्धीवर आले त्या वेळेला पहिलं माझ्या बाबांना मला भेटायचं. हा लक्षात आलंय का? कोण वाचवतो? कोणी वाचू शकणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे
जाईल रया कोणाचे मायबाप चो बाजूने उभे राहू द्या ना चो बाजूने उभे राहू द्या जायचं नाही हा जाईलच ना नका गणगोताची भरभर ठेवू नका आई वडील सुद्धा वाचू शकणार नाही काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा नाही का नाही रे नाही रे बहीण कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय मेल्या पाठी सगळे राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार सगळा मायेचा बाजार आहे म्हणून कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे सुख किंवा समसुख बेगडाची बाहुली अबराची सावली जाईल रया विषयाचं सुख म्हणजे ते बैलांना बघा शिंगायला बेगड लावायचे की नाही आता बेगड नाही लावते आता डायरेक्ट पेंट असतो ते बेगड कधी निघून जातील काही कळतात तसं बेगड आहे सुख म्हणजे बेगड आहे सुख म्हणजे काय विषयाचं सुख म्हणजे काय ढगाची जशी सावली आहे ना अबराची म्हणजे ढगाची सावली ढग बाजूला झालं का ऊन पुन्हा ढग आले की सावली ती किती वेळात इकडे तिकडे होते अर्धा क्षणामध्ये अशी अबराची सावली विषयाच्या नादा लागू नका शरीराचे चोचले पुरवायच्या मागे लागू नका नाही का जगण्यासाठी खा जिभेसाठी खाऊ नका खाण्यासाठी नका जगू जगण्यासाठी खा विषय भोगत बसू नका क्षणाचा भोग आहे पण जन्मोजन्मीचा नाश आहे लक्षात घ्या म्हणून कोणाचा द्वेष करू नका कोणाचा मत्सर करू नका कोणाचं अंतकरण दुखवू नका बांध करू नका व्यसन करू नका काहीही जे माणसाला अशोभनीय आचरण असेल विचार असतील ते करू नका शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला शुद्ध आचार विचार जीवनात जोपासा हे सगळं स्वप्न आहे कधी स्वप्न डोळे उघडतील आपले स्वप्नातून कधी जागे होऊ ज्या वेळेला कुठवर बोक्षिल मौजा रे मग येतील यमाच्या फौजा यमाचे दूत ज्या वेळेला हत्यार घेऊन पुढे उभे राहतील ते आपल्यालाच दिसतील ते इतरांना दिसणार नाही आपल्याला कोणला बैलाला सुद्धा दिसतात कावळ्याला दिसतात जाणाऱ्या जीवाला दिसतात टिटवीला दिसतात असं म्हणतात कुत्रे इवळतात त्यांना दिसतात कुत्रे इवळायला लागले को लोक म्हणायचे आज कोणी आजारी का रे कुठं टिटव्या ओरडायला लागल्या तरी लोक म्हणायचे काहीतरी कोणी आजारी का बैल काही नसलं तरी धडपड काढायला लागले की समजायचं काहीतरी यमाचे दूत येतात महाराज त्यावेळेला जन्मापासून मृत्यूपर्यंतचं सगळं फिल्म चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो प्रत्येकाच्या
आणि असं वाटतं अरे तर स्वप्न होतं, खरं काय मग? खरं काय? ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले हे सगळं स्वप्न होतं जाईल रे या. म्हणून भजन करून खऱ्या शारंगधराची ओळख करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. थोडेसे वरती हात करा. आपल्या जिल्ह्याचं अधिष्ठान वारकरी अधिष्ठान जिथून परमार्थाला सुरुवात झाली असं अधिष्ठान निवृत्ती दादांच्या नावाचा जय जयकार. निवृत्ती राया निवृत्ती